नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापसाचे दर जाणून घेणार आहोत. तर आज व्हिडिओमध्ये आपण चढ उतार पाहायला मिळत आहे. तर कापसाच्या दरामध्ये वाढ झाली का, कापूस कितीपर्यंत जाऊ शकतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कापसाच्या दरामध्ये बघितलं आपण विदर्भ आणि मराठवाडा प्रमुख बाजार समितीमध्ये बघितलंय. समुंदरपूरमध्ये बघितलं आपण 5288 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. दर पाहायला मिळतोय 6900 रुपये ते 8050 पर्यंत. सर्वसाधारण बघायला गेले तर त्या ठिकाणी आपल्याला 7800 रुपये दर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आवक पण आणि दर आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बघितलं असेल वणीमध्ये बघितलंय 6345 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते. दर आहे 7579 रुपये आणि दर या ठिकाणी जास्तीत जास्त दर बघितलाय 8010 रुपये आणि सरासरी पाहायला गेले ते 7770 रुपये दर पाहायला मिळत आहेत. आता हिंगणघाटमध्ये आपल्याला मध्यम स्टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये बघितलंय 11700 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी बघितलंय 7500 ते 8050 रुपये दर पाहायला मिळतात. पण त्या ठिकाणी आपल्याला सरासरी म्हणजे किती 7789 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यामध्ये अमरावतीमध्ये बघूयात. अमरावतीमध्ये बघितलंय 7500 पर्यंत पाहायला मिळतोय, 7700 पर्यंत आणि सरासरी पाहायला गेलं ते 7600 रुपये पाहायला मिळतोय. आता या ठिकाणी अकोला लोकलमध्ये बघितलंय 8150 कमाल दर आणि सरासरी यामध्ये आपल्याला समान दर पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी एक भाव स्थिर आहे. तर आता यामध्ये बघूयात वणीमध्ये बघितलंय 6238 क्विंटलची आपल्याला आवक पाहायला मिळते. त्या ठिकाणी दर पाहायला 7579 ते 8010 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सरासरीचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 7890 रुपये दर पाहायला मिळत आहेत. राळेगावमध्ये बघितलंय 7200 ते 7645 ते सरासरी 7850 रुपये दरात आपल्याला वाढ झालेली थोडी दिसत आहे आणि कमी प्रमाणात म्हणजे आजच्या आतमध्ये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. किल्ले दारूरमध्ये बघितलंय 7877 ते 7979 सरासरी पाहायला गेले. त्या ठिकाणी 7900 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी आपल्याला आवक कमी झाली की दर पण आपल्याला कमीच पाहायला मिळत आहेत. हातगाव तामसामध्ये बघितलंय 7900 ते 8050 आणि सरासरी विचार केलाय आपण तर 7900 दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता कापसाच्या दरामध्ये वाढ होती का नाही या विषय आपण बघूया. आता मारेगावमध्ये बघितलंय यामध्ये बघितलं असेल लोकलमध्ये आपल्याला 8010 रुपये दर आपल्याला सुमारे पाहायला मिळताना दिसत आहेत. सरासरीचा जर विचार केला आपण 7849 आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी चांगल्या स्टेबलचा हा कापूस आपल्याला 8000 बघायला मिळालेला आहे. वर्धामध्ये बघितलंय 6650 रुपये ते 8110 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सरासरीचा विचार केला तर 7750 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघितलंय की घाटजेमध्ये बघितलंय 7100 ते 7800 या दरम्यान कमी आणि जास्तीत जास्त दर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण सरासरीचा अंदाज धरला तर 7600 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये बघूया देऊळ राजामध्ये बघितलंय 6600 ते 7955. सरासरीचा जर विचार केला आहे तर 7600 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतात. या ठिकाणी बघितलं असेल आपल्याला मध्यम स्टेबल आणि या ठिकाणी कापसाचे दर कसे राहतात थोडे विस्तारमध्ये विश्लेषण जाणूयात.
अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला 8,010 पर्यंत दर पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी तर सर्वाधिक हिंगणगावमध्ये 8,800 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. लांब व मध्यम स्टेबलच्या कापसाला चांगली मागणी दिसून आलेली आहेत आणि काही ठिकाणी आपल्याला दर हे स्थिर पाहायला मिळालेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे कापूस आहे कापसाचे दर आपण जाणून घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.